उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी असं निधन झालं आहे. सध्या आपण अजित पवार यांच्या काटेवाडी या गावात आहोत आणि इथल्या लोकांना खरं तर अजित पवार यांचं जे निधन झाले ते कुठेतरी पचनी पडत नसल्याचं दिसत आहे. परंतु अजित पवार यांचं जे गावातल्या जे राजकीय विरोधक होते त्यांच्याशी नेमकं कसे संबंध होते हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत काका, तुमचं नेमकं नाव काय मला सांगा. मी बाळासाहेब शिंदे, यशवंत शिंदे, काटेवाडी. आणि कोणत्या पक्षात काम करता तुम्ही? मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात सेनेचे काम करतो. म्हणजे आता इथं सगळं राष्ट्रवादीच असेल, मग तुमचं दादांशी कसं कनेक्शन होतं किंवा कसं दादा तुम्हाला हे करायचे विरोधक असल्यामुळं? काही कुठली निवडणूक ह्याच्या अगोदर 15 वर्षापूर्वी मी गावात पॅनल करायचो सेनेचं, माझे विचाराची लोक उभा करायचो. पण गेले 15-20 वर्षात दादा कुठली ग्रामपंचायत इलेक्शन लागलं, सोसायटीचे लागले तर दादा बोलून घ्यायचे मला, तू एवढी लोक उभा केला, तुझी निवडून येणार नाहीत, तुझी विचाराची 2 लोक दे, बाकीची माझी लोक, आणि आपण गावाचा विकास करू. अशा पद्धतीने दादा मला बोलून घ्यायचे. मग मी माझ्या 2 लोक 2-3 काय कधी 3 कधी 2 असं देऊन मी माझ्या विचारात 2-3 लोक देऊन बिनविरोध इलेक्शन करून गावाच्या विकासाला हातभार लावायचा. अशा पद्धतीने दादा बोलून घ्यायचे मला. दादाशी तुमचे नेमके संबंध कसे होते? म्हणजे मी विरोधक म्हणून दादा मला कधी त्रास देत नव्हते. मी जरी माझ्या वेगळ्या पक्षाचा असलो तरी दादा कधी त्रास देत नव्हते. त्या निवडणूक आली की गाव पातळीचे इलेक्शन आलं की बोलून घ्यायचे मला. आम्ही असं खेळीमेळीच्या वातावरणात ह्या गावची निवडणुका करत होतो. असं काही त्रास देत नव्हते, चांगले संबंध होते. दादांची शेवटची भेट कधी झाली तुमची, किंवा दादांनी कधी तुम्हाला बोलवलं असेल, काय म्हणले असतील? दादांची शेवटची भेट आता गेल्या 15 दिवसापूर्वी दादा काय त्यांच्या वैयक्तिक कारणासाठी माझ्या शेजारी शेतात आले होते. त्यावेळेस मी पण गेलो तिथं. दादांना बघितल्यानंतर दादा म्हणलं, मी पण गेलो. दादांनी बोलून घेतलं, अगदी खांद्यावर हात टाकून माझ्या कुटुंबाची, परिसराची, कारखान्याविषयी सगळे आपले हसत खेळत गप्पा मारून विचारपूस चौकशी केली आणि चांगले संबंध होते. दादांचा एक स्वभाव आहे की ते कुणाला तर भेटले तर विचारायचे शेतीत काय आहे, तुम्हाला तर विचारलं असेल मग दादांनी? विचारलं ना दादाने, इथं पाण्याची परिस्थिती कशी आहे, कारखान्याला ऊस, आपल्या छत्रपतीला ऊस घातला का, कुठं ऊस घातला, आणि म्हणजे यंदा ऊसाला चांगला भाव मिळेल, सगळ्या लोकांना आपल्या कारखान्याला ऊस घालायला विनंती करताय का, असं कुटुंबाची वास्तविकपणे चौकशी केली दादांनी. तुम्हाला काय वाटतं की दादा गेल्यानंतर किती नुकसान झाले? काटेवाडी असो, बारामती असो, किंवा काय? बारामती तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकाला एक दादा म्हणजे जणू काय एक दैवी शक्ती किंवा देवच बरोबर असं वाटत. कसलं जरी संकट आलं तरी दादा बरोबर, माणसाला दादा बरोबर येत असं वाटलं की एक म्हणजे फार मोठा आत्मविश्वास होता की आपल्याला काही आली आले तरी दादा आहेत आपल्याकडे. म्हणजे लोकांना आम्हाला जुनी एक म्हण होती की 5 बोटं तुपात, तसं आम्हाला दादा आहे तोपर्यंत असं वाटायचं की आमची सगळी 5 बोटं तुपातच आहेत. 100% कशाची भीती वाटत नव्हती. अशा पद्धतीने बारामतीच्या लोकांचं एक प्रचंड फार मोठं नुकसान झाले. कुठेतरी आत्मविश्वास गमावल्यासारखं वाटतं. बारामतीच्या लोकांचा कुठेतरी आत्मविश्वास गमावल्यासारखं वाटतंय की पुढच्या आयुष्यात कायम असं दादा संघ असावं असंच वाटत होतं. पण आता दादा नाहीत ही मनाला एक अशक्य वाटणारी गोष्ट. हे होते उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचे शिवसैनिक होते, किंवा ते एक मोठ्या पदावर सुद्धा आहेत. परंतु त्यांना असं वाटतं की दादा नसल्यामुळं एक कुठेतरी आपलं मोठं नुकसान झाले, किंवा दादांमुळं काटेवाडी, बारामती किंवा महाराष्ट्रात सुद्धा नुकसान झाल्याचं त्यांचं मत आहे. अक्षय साबळे, आपलं महानगर, काटेवाडी.